हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 18 डिसेंबर आणि समायराचा आहे 3रा बड्डे. सो सकाळ सकाळ आम्ही अलिबागला जायला निघालेलो. करणार होतो घरीच बड्डे. 2 वर्ष आम्ही सलग घरीच बड्डे केलेला आणि ह्या वेळेला पण मला घरी करायचं होतं असं आधी ठरलेलं. पण नंतर प्लॅनमध्ये चेंज आला की आणि गुरुवार पण होता लास्टचा. सो प्लॅनमध्ये चेंज का केला मी, कारण का मला असं वाटत होतं की ती आपण थोडं केक कट करणार, फ्रेंड्सना बोलवणार तिच्या आणि ती थोडीशी खेळेल, क्रँकी होईल, थोडंसं तिला एन्जॉयमेंट होईल. आणि नंतर मग छोटी मुलं क्रँकी होऊनच जातात, फोटो वगैरे काढून देत नाहीत. मग नंतर आम्ही डिसाईड केलं की तिला आहे ना ज्या प्लेसमध्ये आवडतं, जे खेळायला आवडतं, जे ॲक्टिव्हिटी करायला आवडते ना त्या ठिकाणी घेऊन जाऊया. म्हणजे ती तिचा बड्डे पण एन्जॉय करेल आणि केक वगैरे कट करून तिला एवढं काही समजणार, पण ॲटलिस्ट ती एन्जॉय तरी करेल. म्हणून आम्ही अलिबागला निघालेलो. सो आधी आमचं ठरलेलं की बाय बाईक जावं. नंतर रस्त्यांची खूप हालत खराब होती, डस्ट होती, थंडी पण होती आणि पिल्लूला थोडासा सर्दी होती. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता बाय टॅक्सीच जाऊया. सो आम्ही टॅक्सी गेलो आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत जागी राहिली आणि जसं डेस्टिनेशन जवळ आलं ना तसं तिला झोप लागून गेली. आणि दीपकचं ॲज युजल काम काही त्याच्या पाठनं सुटत नाही. तो त्याचं काम पण करत होता आणि फिरायला पण गेलेलो. म्हणजे त्यांनी वीक ऑफ घेतलेला, पण थोडंफार काम येतं ना तो सो अधेमध्ये तो करत होता. सो नंतर मग असं ठरवलं की अलिबाग जाऊया आणि कधीतरी सगळे एकत्र आले ना, म्हणजे बहीण भाऊ मम्मी वगैरे, की आपण छोटासा बड्डे आहे तो सेलिब्रेट करूया असं ठरलेलं. सो आम्ही आता इथे अलिबागला पोचलो. ॲज युजल नाही बोलत, लास्ट टाईम पण आम्ही इथेच गेलेलो जिथे अलिबाग आहे, सी व्ह्यू हॉटेल तिथे. आधी आम्ही ठरवलेलं की नागाव बीचला जायचं, खीम बीचला जायचं, पण तिथे ना प्रॉपर्टीज आहेत ना चांगल्या अशा काही नव्हत्या आणि होत्या ना त्या ऑलमोस्ट फुल होत्या. मग ठरवलं की अलिबागलाच जाऊया. ऑलरेडी ते बीचपासून पण जवळ आहे आणि पिल्लूला पण बरं पडेल आणि वातावरण थंड आहे, त्याच्यामुळे बीचवरून वॉकेबल असलं ना की घरी येऊन आपण चेंज वगैरे करू शकतो. या उद्देशाने आम्ही म्हटलं की जिथे अलिबागला आहे ना तिथेच जाऊया. पिल्लूला कुठे काय एवढं कळते की अलिबाग फक्त बीच आणि पूल, तिला एवढ्या गोष्टी पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं. त्याच्या हिशोबाने आम्ही मग बुक केलं की आपण ज्या हॉटेलला आधी गेलेलो ना त्याच हॉटेलला करूया, कारण का तिथलं सगळं माहिती होतं. फक्त रूम आहे ती थोडीशी वेगळी घेतली आम्ही, तुम्हाला पुढे दिसेलच. सो हॉटेल सी व्ह्यूला पोचलो. अगदी ना नियर बाय वॉकेबल आहे, एकदम बीच वॉकेबल आहे. सो ही काही रूम होती आमची आणि असं झालं ना मी मस्तपैकी व्हिडिओ शूट केलेला आणि ना मला वाटतं ना ते प्रेस आपण चालू करतो ना ऑन मोड, तो चालूच नाही केला आणि मी येड्यासारखं सगळं काही शूट केलं, पण ते काही जमलं नाही. आणि आता तुम्हाला जे एवढं व्हिडिओमध्ये दिसेल ना तसं काहीतरी आमचं रूम होतं. इतकं मस्त रूम होतं ना, म्हणजे लास्ट टाईम आम्ही गेलेलो ना त्याच्यापेक्षा हे रूम मला इतकं आवडलं आणि त्याचा व्ह्यू आणि ना असं खूप ब्राईट वाटत होतं आणि मस्त कलर्स वगैरे होते. तुम्ही बेड पण बघताय, इतकं मस्त रूम होतं. तुम्हाला आता तर समजूनच गेलं असेल कसं रूम होतं ते, कारण का एका साईडला म्हणजे अपोजिट साईडला वॉशरूम होतं आणि छोटंसं कबड, छोटंसं फ्रीज एवढंच होतं. रूम टूर घेतलेलं पण ते शूट काही झालं नाही. नंतर आल्यानंतर पिल्लूनी सकाळी यांना काय खाल्लं नव्हतं. सकाळी उठली आणि डिरेक्टली मग तिला तसंच घेतलं, आंघोळ वगैरे घातली नाही, तिचं छोटंसं असं औक्षण केलं घरी आणि मग तसंच निघालो आम्ही. आणि मग इकडे आल्यावरती तिला ऑलरेडी मी पॅनकेक पण करून घेतलेला, पण तिने काय तो खाल्ला नाही. म्हटलं आता ऑप्शनला काय आहे, तिला मॅगी. आज असं ठरवलेलं तिला जे हवे ना, जे ती मागेल ना ते तिला द्यायचं, आज तिच्या मनाप्रमाणे करायचं. सो तिला मॅगी हवी, ती मॅगी दिली, मॅगी तिने खाल्ली आणि मग थोड्या वेळ बसलो. दीपकने थोडं काम केलं आणि पूल पण खाली होता आणि मधल्या वेळेला असं कोण सहसा गर्दी नसते, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पूलला जावं. आणि सकाळी आम्ही यांना ठरवूनच ठेवलेलं आहे की काही होऊन दे की सकाळी 8ला रूम सोडायची म्हणजे सोडायचीच, कारण का ना मग टाईम नाही भेटत. आणि 8ला रूम सोडून ना आम्ही डिरेक्टली 10 वाजता असं टच झालेलो, 2 तास लागून जातात. सो 10 वाजता आम्ही तिथे पोचून गेलो आणि 10 वाजता पोचलो, थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केला, थोडासा रेस्ट केला आणि मग डिरेक्टली आम्ही पूलमध्ये गेलो खाऊन वगैरे. माझा तर उपवास होता, दीपकला पण एवढी सारी भूक नव्हती, मग त्यांनी पण मॅगीच खाल्ली आणि पिल्लूनी पण तेच खाल्ली आणि मग पूलमध्ये आलो. पूल, बीच आणि म्हणजे पाण्याचे खेळ ऑलमोस्ट सगळ्या मुलांना आवडतात. त्याच्यामुळे माझा हाच उद्देश होता आमच्या दोघांचा की तिला आहे ना तिच्या आवडीचं एन्जॉय करता येईल, ती एन्जॉय करेल, तिचा दिवस तो चांगला जाईल, क्रँकीमध्ये नाही जाणार, ती रडणार नाही, तिला हवे ते भेटेल. आणि दर टाईमला कसं होतं ना, तिचा बड्डे असतो, सगळेजण येतात, आपण पण एक्सायटेड असतो सगळ्या गोष्टी करायला. मग ना ती एका साईडला राहून जाते आणि मग तिला तिच्या बड्डेच्या दिवशी तिला जो टाईम द्यायचा असतो ना मला, तो तिला देता येत नाही, कारण का 2 वर्ष मी सलग बघितली
तिच्याच गडबडीमध्ये तिला कसं तयार करायचं, मला काय जेवण करायचं आहे, मला कसं डेकोरेशन करायचं आहे, मग तिला झोपवायचं कधी, तिला खायला काय, म्हणजे तिचा कम्फर्ट झोन म्हणजे तिला झोपवायचं कधी, म्हणजे ती झोपली की उठल्यानंतर बड्डे सेलिब्रेट चांगलं करेल अशा उद्देशाने ना तो बड्डेचा टाईम ना निघून जायचा. म्हणजे तिच्यासोबत तेवढा टाईम स्पेंड करायला नाही भेटायचा. सगळा मी पण गडबडीत जायची, तिचं ती खेळायची एकटी असं होऊन जायचं. त्याच्यामुळे मग ह्या वेळेला ठरवलेलं की बड्डेच्या दिवशी पूर्ण दिवस पिल्लूला द्यायचा, म्हणजे समायराला द्यायचा, तिच्यासोबत खेळायचं, सगळ्या ज्या मुमेंट्स आहेत ते एन्जॉय करायचं, तिला आवडेल त्या गोष्टी तिकडे घेऊन जायचं. सो असं ठरलेलं. त्याच्यामुळे मग आम्ही अलिबाग ठरवलेलं आणि मग फायनली हेच रूम बुक केलं, कारण का इथलं माहिती होतं की पूल केवढा हाईटला आहे, तिच्या केवढी हाईट येईल. कारण का लास्ट टाईम आम्ही कझिन्स लोक गेलेलो ना, तिथे होते असे लॅप्स पूल असं काहीतरी म्हणतात, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. किड आणि आपला पूल असतं दोन्ही अटॅच, त्याला काहीतरी पूलला नाव बोलतात. सो ते पूल होतं तिथे, पण तिथे आहे ना थोडंसं किड्स असलं ना तरी पण हाईट खूप होती पाण्याची. त्याच्यामुळे मग म्हटलं ह्या वेळेला आपल्याला जिथे माहिती आहे ना तिथे घेऊन जाऊया, कारण का ती एन्जॉय करायला. आणि आता बघते पाणी पण तिला चांगलं म्हणजे हाईटला लेवलला तिच्या बरोबर आहे आणि ती मस्तपैकी एन्जॉय करत होती, स्विम करत होती, खेळत होती. तिच्यासोबत थोडं बॉलनी वगैरे खेळलो आम्ही, थोडासा एन्जॉय केला, गप्पा गोष्टी मारल्या. आणि तिला जेवढा वेळ हवे होता ना तेवढा वेळ आम्ही पाण्यामध्ये खेळून दिले. तर रिंगा रोजीस खेळलो तिला. स्विम म्हणजे ती बघते ना जिथे म्हणजे ते फाउंटन असतं ना ते जरी तिने बघितलं ना तरी ती स्विम तिचं असं म्हणणं असतं की मला त्या पाण्यातच होतं. म्हणजे पाणी बघितलं ना ती एवढी दिवाणी होऊन जाते ना, खूप खूप खूप. सो इथे थोडासा टाईम आम्ही स्पेंड केला. आणि कसं होतं ना, जेव्हा पिल्लूचा बड्डे येतो ना तेव्हा मला सगळ्या गोष्टी आठवतात की सकाळी 8 वाजता असं झालं, मग मी हॉस्पिटलला गेली, मग पिल्लू 3 वाजता झाली, असं तसं सगळं मला आठवतं. आणि बघा ना बाहेर इतकं मस्त होतं ना, पूलच्या बाहेर म्हणजे एंट्री केलं ना की मस्तपैकी असं प्लांट्सने हे केलेलं. मी भरपूर साऱ्या अशा व्हिडिओ केलेल्या, पण झालं असं ना दीपकच्या फोनमध्ये मी शूट केलं आणि माझ्या फोनमध्ये आता मी रेग्युलर शूट करते त्याच्यामुळे मला माहिती आहे. पण त्याच्या आयफोनमध्ये ना मला पटकन क्लिक नाही झाले की व्हिडिओ मी ऑन केली आहे की नाही केलं आहे. तिथं रेड सिग्नल ते होते पण ते ग्रीन आल्यानंतरच हे होतं. मला काही एवढं आयडिया नाही आली. आत्ता मला ते समजलं की ते शूट का नाही झालं. असंच ती करत होती, बॉल बाहेर फेकायची, स्वतः घेऊन यायची आणि हे असे तिचे खेळ वगैरे चालू होते. सो असा काहीतरी आमचा पूलमध्ये टाईम गेला थोडाफार. आणि रूम टूरचा मी शॉर्ट व्हिडिओ मे बी केला असेल, सो तो केला असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. सो थोडा वेळ आम्ही पूलमध्ये खेळलो आणि मग नंतर घरी आलो, रूमवर आलो. पूलमध्ये गेलेलो, रूमवर आलो, फ्रेश झालो, सगळं आहे इथं बसली. आता तिला मी झोपवेल थोडा वेळ आणि मग आम्ही ऑलमोस्ट आता 2 वाजलेत आणि मग आम्ही जाऊ 3 पण नाही 4 वाजता असं जाऊ. 4 वाजता बीचवर जाऊ, 4-4:30ला बीचवर जाऊ. तिथे फोटोज वगैरे काढू, समायला आहे ते थोडीशी खेळ. आणि आता ती झोपायचं अजिबात नाव घेत नाही आहे. सो दीपक आहे ते ॲज युजल काम त्याचं चालू आहे. आणि रूम इतका मस्त आहे ना, खूप मस्त. सगळं हाय कर तिचं चालू आहे. आणि ह्याला घेऊन आलो आहे, यांना आकड्याला घेऊन आली होती. सो चला आता तिचं चालू आहे, दाखवत होते समायला. आम्ही बाथटबवर कपडे टाकले ते इग्नोर करा, सुकायला टाकलं सगळं. समायला पडशील, इकडे ये. चल झोपायला. तर तिचं बॅगमध्ये ना, बॅगमधून काही ना काहीतरी काढायचं चाललंच आहे. समायला बॅग पाडशील, पडेल ती बॅग. तुला काय हवंय, तुला काय हवंय. आणि जबरदस्ती तिला कसं तरी झोपवलं मी. आणि रूमची अवस्था बघताय, कारण का सगळे कपडे बाहेर होते काढलेले. सो तिला झोपवलं कसं तरी. तिने काही खाल्लं नव्हतं आणि दुपारचा टाईम बघा, इतकं मस्त वाटत होतं ना खूप. आणि नियरबाय होतं ना त्याच्यामुळे भरती ओटी सगळं काही कळत होतं. पाणी कमी जास्त होते आणि इतकं ऊन येत होतं ना, आणि थंड पण झालेलं रूम. सो त्याच्यामुळे मी थोडा वेळ बाल्कनीत बसली. दीपकचं काम करत होता. सो मी पण थोडा रेस्ट केला, चहा वगैरे घेतला आणि आम्ही आता बीचवरती जायला निघालो. सो बीचसाठी आम्ही
काही असं ते रेडी झालं आहे. आमच्यापेक्षा पिल्लू बघा काय एक्सायटेड आहे. तिला वाटते की परत पूलमध्ये जायचं. सो तिने ॲज युजल बॉल घेतला आणि माझी बॅग घेऊन ती रेडी आहे. सो आता बीचवरती जायला निघालो. आणि आहे ना आत्ता ह्या टाईमला ना ओटीचा टाईम होता, म्हणजे पाणी आहे ना खूप पाठी निघून गेलेलं आणि आता खूप आम्हाला चालायला लागणार होतं. आणि जसं आम्ही बीचमध्ये गेलो, थोडा वेळ खेळलो ना, त्याच्यानंतर हळूहळू पाणी आहे ते वाढायला लागलं. आणि ह्या टाईमला मी ठरवलेलं की मी नाही ह्या वेळेला भिजणार आहे पाण्यात. मी भिजली तर थोडंसं भिजेल, फक्त लेग्स. आणि तू आहे ते पिल्लूसोबत फुल एन्जॉय कर दीपक, कारण का लास्ट टाईम कसं झालेलं, त्याचा ॲक्सिडेंट झालेला आणि त्याच्या पायाला लागलेलं, त्याच्यामुळे त्याला भिजता नाही आलेलं. सो त्याला म्हटलं तू ह्या टाईमला पिल्लूसोबत खेळ, मी आहे ते नाही भिजणार. कारण का कसं होतं ना, मग तिला चेंज वगैरे म्हणजे रूमवरती गेलो आणि तिला आंघोळ वगैरे घालायचे झाले ना, की मग आम्ही तिघं पण ओले आणि मग ते सगळं हे होऊन जायचं, सगळं घरी चिक्कल होऊन जायचं. त्याच्यामुळे मग ते नीट व्हायचंच नाही म्हणून आणि मला या टाईमला भिजायचंच नव्हतं. सो नॉर्मल अशी मी भिजली आणि मग दीपक आणि पिल्लू मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय करत होते. पिल्लूने ते बीच बघितला ना, इतकी खुश झाली ना, म्हणजे ती ना मला तिची मुवमेंट म्हणजे तिचा जो फेस होता ना त्याचं कॅप्चर करायचं होतं. पण आहे ना तिने जसं पाणी बघितलं ना तसं ती पळत सुटली. तुम्ही तर बघते. आणि पाणी इतकं लांब निघून गेलेलं ना, खूप लांब निघून गेलेलं. भरपूर वेळ खेळली पूलमध्ये, पण भरपूर वेळ खेळली. आणि जशी थंडी लागली ना तसं मग जवळ यायची की चल मम्मी आता जाऊया आपण घरी. आणि तुम्हाला सांगते की तुम्ही पण तो एक्सपिरियन्स घेतला आहे की नाही मला नक्की सांगा. म्हणजे जेव्हा ती पहिला वर्ष होता ना तिचा, म्हणजे पहिला वर्ष आमचा कसा गेला, तिचा जेव्हा फर्स्ट बड्डे होता, म्हणजे पहिलं वर्ष होतं तिचं, ते आमचं ना पूर्ण म्हणजे जे बेबी न्यूबॉर्न असतं तेव्हा त्याच्यामध्ये आपली झोप होत नाही किंवा वेगवेगळे आपल्याला सगळं कळत राहतं की लहान मुलांचं काय 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 त्याच्यामध्येच ते 1 वर्ष निघून जातं. दुसरा वर्ष पिल्लूचं आहे ना खूप म्हणजे खूप हट्टीपणामध्ये गेला. चॉकलेट, आईस्क्रीम, म्हणजे ज्या बाहेरच्या गोष्टी असतात ना त्या गोष्टींमध्ये तिचं खूप हे गेलं, हट्टीपणा, स्क्रीन टाईम, ह्या गोष्टी आहेत ना तिच्या 2 वर्षामध्ये, म्हणजे जो सेकंड इयर असतो ना त्याच्यामध्ये हे गेलं. आता थर्ड इयर कसा जाणार आहे मला नाही माहिती, पण आता सध्या तरी अशा स्टेजला आहे मी थर्ड इयरच्या पिल्लूच्या, म्हणजे आता चालू झालं आहे. त्याच्यामध्ये आहे ना ती खाण्यामध्ये इतकं नाटक करते ना, भयानक नाटक करते. म्हणजे ती काहीच खायला नाही बोलते, काहीच म्हणजे इवन खाऊ पण नाही बोलते. नुसता दिवसभर पॅनकेक 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 हेच तिचं चालू आहे सध्या आता ह्या 3 इयर स्टेजमध्ये. आता हे 3रं वर्ष आमचं कसं जाणार ना काय माहिती. म्हणजे जेव्हा तिला इयर चालू होतं ना थर्ड इयर, तेव्हा आमच्या दोघांच्या मनात एकच प्रश्न असतो की आता काय होणार आहे, आता कोणत्या स्टेजला आपण असू, आता काय पिल्लू नवीन नवीन रूप दाखवणार आहे, असंच होतं. सो बीचवरती असं थोडं मस्त मज्जा केली, शॉर्ट्स व्हिडिओ काढले, लाँग व्हिडिओ काढले. मोस्टली करून असे शॉर्टच क्लिप घेतलेत, कारण का पाणी पण वाढत होतं. पिल्लूसोबत पण आम्ही खेळत होतो. जास्त व्हिडिओ करत बसलो असतो ना मग पिल्लूसोबत थोडासा एन्जॉय कमी करता आला असता. सो त्याच्यामुळे जेवढं काही शूट करता येत होतं तेवढं काही केलं, कारण का फोनसारखा बॅगेतून काढायला हात परत खराब होते. ट्रायपॉड वगैरे मी घेऊन गेलेले, जेणेकरून मी असं थोडं व्हिडिओ ठरवलेले की असं करूया तसं करूया. पण पाणी खूप पुढे निघून गेलेलं आणि नंतर हळूहळू आहे ना पाणी यायला लागलेलं. त्याच्यामुळे तो ट्रायपॉड तिथे स्टेबल नव्हता राहू शकत, कारण का सारखं मूव करावं लागत होतं. सो इथे मस्तपैकी पिल्लूने मस्त व्हिडिओ एन्जॉय केला बीच. शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ, स्लो मो वगैरे असे भरपूर सारे व्हिडिओज घेतले आहेत मी. आता हळूहळू पोस्ट करेल. थोडेसे व्हिडिओ यायला पण टाईम लागून गेला, कारण का तिकडनं आल्यानंतर आहे ना त्या झोनमधून बाहेर पडायला, म्हणजे आपण वेकेशनला गेलो ना की त्या झोनमधून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. आणि नंतर मग पिल्लूची पण आता सध्या थोडीशी तब्येत आहे ती खराब आहे, सर्दी, खोकळा, ताप ह्या गोष्टी चालू आहे. आणि मस्तपैकी सनसेट वगैरे केला आणि थोडंसं एन्जॉय वगैरे केला आम्ही. आणि नंतर मग रूमवरती आलो. सो तुम्ही पुढे कंटिन्यू बघा, मी पुढे म्युझिक ॲड करते.
पिल्लूने तो फुल एन्जॉय केला. नंतर आम्हाला असं वाटलं की बरं झालं की आपण बड्डे असा सेलिब्रेट केला जेणेकरून तिन्ही एन्जॉय केला. आणि मी सारखे आहेत ना, आमच्या जे चप्पल्स होत्या ना ते सारख्या पाठी घेऊन जात होते, कारण का भरतीचा टाईम होता हा आणि सारखं पाणी पुढे येत होतं. आणि जेवढा लांब चप्पल ठेवेल तेवढं थोड्या वेळाने परत मला पाठी जावं लागायचं, कारण का त्या वेव्हजनी आहे ना ती चप्पल पुश करत होती, इकडे तिकडे जात होती. पिल्लू आणि दीपक मस्तपैकी दोघं खेळत होते पाण्यामध्ये. मस्तपैकी त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ घेतले आणि पिल्लूने खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. तिचा असा हट्ट होता ना की मी पण पाण्यामध्ये बसावं. आणि मी येताना आहे ना म्हणजे बीचवरती येताना एक टॉवेल कॅरी केलेला, कारण का मला माहिती होतं की तिला थंडी लागणार, कारण का थंडीचा टाईम होता त्याच्यामुळे. सो हे काहीतरी राईड्स वगैरे होते तिथे मस्तपैकी, आणि काहीतरी 500, 600, 1000 असं काहीतरी पर पर्सन होतं. पिल्लूने ते बघितलं ना, तिचं म्हणणं होतं की मला त्याच्यावर बसायचं आहे. सो तिला त्याच्यावरती आहे ना थोडं सगळ्यावरती ती आहे ना थोडं बसली, आणि त्या लोकांनी पण तिला बसून दिलं. अगदी नीट व्यवस्थित बसत होती. तिला काय माहिती काय वाटलं, तिने जेव्हा त्या राईड्स बघितले ना तिचं म्हणणं होतं की मला बसव. सो तिच्यावरती ती बसली थोडीशी, आणि मग तिचं परत ॲज युज्युअल खेळणं वगैरे आहे ते चालू झालं. सो असा थोडासा बीचवरती टाईम गेला. सो तुम्हाला सांगते, तुमच्या पण बेबीचा असा बड्डे वगैरे असेल ना, की बड्डे ना घरी सेलिब्रेट न करताना तुम्ही त्यांचा बड्डे ना असा सेलिब्रेट करून बघा, की त्यांना थोडंसं कुठे बाहेर घेऊन जावा. त्यांना ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी करा त्यांच्यासोबत. म्हणजे फन ॲक्टिव्हिटी, त्यांना जर गार्डनला आवडत असेल, गेम झोनमध्ये आवडत असेल, फिरायला आवडत असेल, किंवा काही गोष्टी त्यांना फूडी असतील, ते त्यांना बाहेरचं थोडंसं काहीतरी खायला आवडत असेल, अशा गोष्टी करून बघा. ते इतके खुश होतात ना, त्यांना असं वाटतं काहीतरी मला स्पेशल ट्रीट करवत आहेत, माझ्या आवडीचं सगळं करत आहेत, माझ्या प्रत्येक गोष्टीला हा बोलत आहेत. तेवढा दिवस आहे ना त्यांचा हॅप्पी जातो. नाहीतर मग बड्डेच्या टायमिंगला आपली पण दगदग असते, त्यांची पण त्यांच्याकडे तर आपल्याला टाईम म्हणजे असं आपल्याला बघायलाच भेटत नाही, कारण का आपण ऑलरेडी खूप कामामध्ये असतो सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये आपल्याला टाईमच नाही भेटत की बड्डेच्या दिवशी आपण त्यांच्यासोबत तो टाईम स्पेंड करता येत नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही असा बड्डे सेलिब्रेट करून बघा. आता इथे आहे ना काय झालेलं आहे ॲक्च्युअलमध्ये, तिला आम्ही आहे ना बोलत होतो की समायरा चल आता बस झालं, कारण का ना ती लिटरली ना कुडकुडत होती. सो दीपकने बघा तिला कशा प्रकारे उचलून घेतलं, आणि ती इतकी हे करत होती ना की मला नाही यायचं आहे. आणि कोइन्सिडन्सली तो शूट पण मस्त झाला व्हिडिओ. सो घरी आलो, चेंज वगैरे केलो, फ्रेश वगैरे झालो, आणि आता इथे आम्ही आहे ना निघालेलो डिनरसाठी. सो थोडा वेळ रेस्ट केला. पिल्लूचं असं झालेलं नाही की ती आंघोळ करायला नाहीच बोलत होती, का माहिती तिला काय झालेलं. सो कसं तरी तिला जबरदस्ती फ्रेश वगैरे केलं, चेंज वगैरे केलं, आणि आता आम्ही इथे चाललो आहे डिनरला. आणि पिल्लूचा मोस्टली म्हणजे पिल्लूचा ना मी स्वेटरच आणायला विसरलेली आणि काढून ठेवलेला, पण तो बॅगमध्ये भरलाच नव्हता मी. सो तिचा जो सकाळचा जो ड्रेस होता ना तोच घातला, कारण का बाहेर थोडंसं गार वाटत होतं मला त्याच्यामुळे. आणि तिची फरमाईश होती सकाळपासून की मम्मी पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. का माहिती का लहान मुलांना पिझ्झा एवढा आवडायला लागला आहे. म्हणजे मी भरपूर सारे असे व्हिडिओ बघते ना, पिझ्झाच करत असतात. आम्ही तर पिझ्झा एवढा खात नाही, आणि जेव्हापासून पिल्लू झाली ना तेव्हापासून मी खूप कमी पिझ्झा खायला लागले. म्हणजे मी बाहेरचं खायलाच कमी केलं आहे तिच्यामुळेच खास. सो डॉमिनोजमधून पिझ्झा घेतला पार्सल, आणि आम्ही आता डिनरला आलो. म्हटलं आता तुला जे काय हवे ना ते खा. तिला सगळं आम्ही विचारतो तुला काय हवे. तिला आधी विचारलं की तुला पनीर हवे का, तिला जेवायचं तर नव्हतं, तिला पिझ्झा खायचा होता. लिटरली तिने ज्या 2 स्लाईस असतात ना त्या तिने अगदी आवडीने खाल्ला. नंतर तिला अजून विचारलं की समायरा अजून काय खाणार आहेस तू. मग तिने सांगितलं ऑरेंज ज्यूस. मग ऑरेंज ज्यूस तिच्यासाठी घेतला, आणि मस्तपैकी तिने पण खाल्लं पोट भरून. आम्ही तर नॉर्मल, आज माझा उपास होता सो व्हेजच, आणि दीपकनी पण आता नॉनव्हेज आम्ही कम्प्लिटली बंद केले. फक्त पिल्लूच आता खाणार आहे एग. तुम्हाला आता एगच दिसेल, बाकीचं नॉनव्हेज आता बंद केलं आम्ही. सो त्याच्यामुळे मग व्हेज आम्ही ऑर्डर केलं, मसाला पापड आणि पनीरची भाजी ॲज युज्युअल. दुसरं आपण व्हेजमध्ये काय खातो. सो ते ऑर्डर केलं, आणि पिल्लू मस्तपैकी ऑरेंज ज्यूस, आणि तिचं चालू होतं पिझ्झा. आणि डॉमिनोजमध्ये असं झालं ना, आम्ही डॉमिनोजमध्ये गेलेलो पण ना तिथे AC बंद होता, त्याच्यामुळे खूप गरमी होती. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दे, तर पार्सल घेऊया, आणि जिथे आपण जेवायला बसू ना तिथेच मग केलेलं पण आहे ते खायला गेलो. घरी आलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालं, आणि बाहेर बघा की मस्त असं वेवचा आवाज येत होता. जस्ट आम्ही जेवण वगैरे आलो, आणि आता बाहेर बसलो आहे, आणि समायरा आहे इथे बाबांची वाट बघते. बाबा गेले खाली तिला आईस्क्रीम आणायला, आणि रूम एकदमच क्यूट आहे. जर तुम्ही अलिबागला येणार असाल ना तर ह्या रूममध्ये नक्की व्हिजिट करा. इतकं अस्थेटिक वाटतं ना खूप. आणि काय बीचच आहे ह्या आता, हां नियाबाई बीचच आहे. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा.
ही बड्डेमधली पिल्लूची लास्ट ख्वाहिश होती की मला आईस्क्रीम हवी. सो दीपकनी बिल्डिंगच्या खालीच होतं आईस्क्रीमवाला, सो त्याच्याकडनं आईस्क्रीम तो घ्यायला गेला कारण का तिला माहीत नव्हतं की त्या गाडीवरती काय भेटतं. सो तिथनं तो आईस्क्रीम घेऊन आला, कारण का तिला जर दाखवलं असतं ना मग तिने खूप हट्ट केला असता. जेव्हा जेव्हा कधी ती गाडी दिसली असती ना तेव्हा तिने आईस्क्रीमसाठी हट्ट केला असता. त्यामुळे तो घेऊन आला, तिने ते खाल्लं. त्याच्यानंतर थोडेसे बेडवरती असे शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ बनवले, मस्त जंप वगैरे करत होतं आणि इतकं सॉफ्ट होतं ना त्याच्यामुळे पिल्लू जंप करत होती. आणि नंतर तिचं म्हणणं होतं की मम्मी तू पण कर. सो तिच्यासोबत मी पण थोडीशी मज्जा मस्ती केली. रूम टूर काय मला देता आला नाही, त्याचं मला इतकं वाईट वाटतं ना की मी एवढं चांगलं शूट केलेलं पण ते शूटच नाही झालं. त्याच्यानंतर मग ती खेळत होती आणि इथे ना मी बाथटब आहे ना तो रेडी करत होती. बाथटब नाही ह्याला बोलता येणार, काय बोलतात, जॅकुझी काहीतरी असं बोलतात. सो मी हे रेडी करत होती. म्हटलं आता चला ते आहे तर त्याचा यूज पण करूया. पिल्लूला म्हटलं त्याच्यामध्ये मस्तपैकी बाथ वगैरे करून घेऊया. आणि तिचा छोटासा असा बड्डे सेलिब्रेट केलेला आम्ही, ते पण लावा केकनीच केलेला. आणि तिला काय एवढा केकमध्ये इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे मग नाही. आणि मस्तपैकी असा वेवचा साऊंड बघा रात्री कसा येत होता. रात्री थोडा टाईम वगैरे स्पेंड केला. पिल्लू झोपली आणि मग नंतर आम्ही पण झोपलो. आणि आता आहे सकाळचा व्ह्यू. सकाळी पण इतकं शांत वाटत होतं ना, असं वाटत होतं ना शपथ इथेच राहावं 2-3 दिवस, असं समुद्र बीचच्या ठिकाणी असं राहावं. किती पीस वाटत होतं, शांत होतं. वेव्हचा आवाज, ना किरकिर कोणाची, ना गाड्यांचा एवढा आवाज, इतकं शांत वाटत होतं. सो सकाळी आम्ही उठलो, ब्रेकफास्ट वगैरे केला, चहा वगैरे खाल्ली. आणि सो इथे मी रेडी होत होती कारण का आता आम्हाला जायचं होतं. 10 वाजता निघायचं होतं, रूम सोडायचं होतं. पण आम्ही त्याच्याकडनं ना थोडंसं टाईम एक्सटेंड करून घेतला. म्हटलं आम्ही 11 वाजता निघू, आमची छोटी बेबी आहे त्याच्यामुळे. कारण का पिल्लू एवढी थकलेली ना की ती थोडीशी लेट उठली. आणि मग सकाळी तिच्यासाठी काय काय मागवलं खायला, तिने खाल्लं आणि मग निघालो. आता इथे आय कर्लर आहे, तिला वाटलं ना की ती नेल कटर आहे. सो ती आहे ना नेल कट करत होती. म्हणजे आपण जे करतो ना ते कसं काय करतात ना सगळे लोक. आणि आता फायनली पिल्लू आहे, तीन तिचं आता रनिंग आहे. 2 कंप्लीट होऊन आता तिसरं रनिंग आहे. आज तिचं आहे 3.1 डे. सो आता इथे आम्ही रेडी होतो आणि दीपक खाली गेलेला थोडासा ब्रेकफास्ट वगैरे आणायला. आणि हेअरफॉल आहे ना माझा प्रचंड म्हणजे प्रचंड होते. काय करावं ना ते हेअरफॉलला कळत नाही. आणि मला आता आम्ही आहे ना ॲज युजल ओलानीच जाऊ. सो मी रेडी झाली, पिल्लूला रेडी केली. आणि दीपक आता येईलच, तर त्यांनी काय म्हणजे खायला वगैरे आणलं की आम्ही आता निघू. आता मी इथे सांगितलेलं की हाय कर, म्हणजे तिचा सगळा कारभार ना मुडावर असतो. सो फायनली आता आहे ते आम्ही रूम सोडतो आहे. आणि काय रूम टूर मला देता आला नाही. मला इतकं वाईट वाटतं ना जेव्हा मी हा व्हिडिओ बघते तेव्हा. सो मी असे काही रेडी झाले, पिल्लूला मस्तपैकी रेडी केलो. आणि फायनली आता आम्ही ओलानी आहे ते निघालो आहे घरी. आणि घरी गेल्यावर ॲज युजल आपले आहेत ती रोजची आता कामं करावी लागणार. आणि आता यापुढे रुटीन ब्लॉग बघायला भेटेल, नाहीतर कुठे कधी गेलो की तुम्हाला बघायला भेटेल. आणि सो दीपक ॲज युजल जे गाडीमध्ये आहे ते त्याचं काम करत होता. आणि नंतर मग पिल्लू झोपली थोडा वेळ, कारण का तिची झोप आहे ना ती प्रॉपर झाली नव्हती. तिला कसं तरी आम्ही उठवलं आणि मग खायला दिलं आणि डिरेक्टली गाडीमध्ये बसलो. कारण का ना काही खाल्लं नाही ना की पोटात मळमळ होऊन जाते. सो घरी आल्यानंतर खाऊ होता तो तिने खाल्ला. सो आता इथे घरात आलो आहे. आता हा सगळा पसारा आवडायचा आहे, बॅग रिकाम्या करायच्या आहेत. आल्या मी पहिला चहा ठेवला, चेंज वगैरे केलं. आणि दीपक आहे तो ॲज युजल त्याचं काम करतो आहे, कारण का त्याला झाडं एवढी आवडतात ना की कुठून पण आलो ना की तो पहिला माझ्या आधी आहे ना तो स्वतःच जाईल आणि झाडांना पाणी टाकेल. सो तो झाडांना पाणी आणि बाल्कनी वॉश करून घेतो, कारण का खूप सारी डस्ट आहे ना बाल्कनीत जमा झालेली. सो चला भेटूया परत.